माझे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की आपण काही अंबानी नाही आहोत, त्यामुळे लोकांना पैसे वाटणं काही आपल्याला जमत नाही, पण 60 नंतर दान करावं, तर विचार आणि अनुभवांचं दान करावं. आणि दान करत असताना ज्याला आपण आपल्या ज्ञानाचं किंवा अनुभवाचं दान करतोय त्याच्याकडून कोणती अपेक्षा कधीही ठेवू नये. म्हणजे जास्त संख्येनं यावं ही देखील अपेक्षा ठेवू नये. आपण ज्या कामाकरता आलो ते काम लोकांसमोर मांडण्याचं ते प्रबोधनपर काम आहे, ते करावं आणि आपलं काम आपण केल्याचं समाधान त्यातून आपल्याला मिळेल ह्या संपूर्ण भावनेनं मी हे काम करतोय. सेवा म्हणून हा प्रकार करतोय. मुंबईमध्ये सुदैवानं अनेक वर्षानंतर का होईना बरंच यश मिळालं आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्या यशाचं श्रेय हे मला देण्यात आलं. खरं म्हणजे मला ते श्रेय देण्याची आवश्यकता नव्हती किंवा माझी तशी अपेक्षाही नव्हती. श्रेय जे सभासद आहेत त्यांना दिलं पाहिजे. मार्गदर्शक हा केवळ मार्गदर्शन करत असतो. या रस्त्यानं गेलात की पनवेल स्टेशनला पोचाल हे सांगणं हे मार्गदर्शनाचं काम, पण तिथपर्यंत जाणं आणि ट्रेन पकडणं हे पुढे सदस्यांचं काम. त्यामुळे श्रेय हे सदस्यांचं असतं. गेल्या 3 ते 4 वर्ष हे मी जे करतोय त्याच्यात प्रत्येक वेळेला माझ्याकडे सोसायटींची वेटिंग लिस्ट ही 200-250 सोसायटींची वेटिंग लिस्ट असते. आजही आहे. म्हणजे सभा मागणाऱ्या सोसायटींची यादी जर घेतली तर 200-250 सोसायट्या वेटिंग लिस्टवर असतात. तर मग आणि प्रत्येकांनाच शनिवार किंवा रविवार किंवा सुट्टीचा दिवस हवा असतो. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या सर्व लोकांना केलं तर मला 10 वर्ष हे काम करत राहावं लागेल. म्हणून मी काही निकष स्वतःवर बंधनं घातली की 200 पेक्षा अधिक जर सभासद असतील तर त्यांना शनिवार, 300-350 किंवा अधिक सभासद असतील तर त्यांना रविवार आणि त्यापेक्षा कमी असतील त्यांना वीकडे. म्हणजे असं करून रोज किमान वीकडे मध्ये एक तरी प्रत्यक्ष भेट आणि झूम कॉलवर रोजच्या 5 सभा असतात जिथे लोक फोनवरून म्हणजे वेळ ठरवतात आणि झूम कॉलवर जो जिथे असेल तिथून तो त्याच्या फोनवरून मला प्रश्न विचारतो किंवा काय. अशी ती मी पद्धत स्वतःवर घालून घेतलेली आहे. त्यामुळे रविवारी प्रत्यक्ष भेटीत एक सकाळची सभा आणि एक संध्याकाळची सभा, पण 300 किंवा अधिक सभासद असतील तर. शनिवारी 200 किंवा अधिक सभासद असतील तर प्रत्यक्ष भेट त्या ठिकाणी द्यायची आणि मग इतर ठिकाणी जर मागणी आली वीकडेज मध्ये संध्याकाळची वेळ द्यायची. मग ती वेळ कितीही वेळपर्यंत मीटिंग जरी चालली तरी लोकांचे सर्व प्रश्नांची उत्तरं देईपर्यंत निघायचं नाही. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण काही सभा पहाटे 2:30 वाजेपर्यंत देखील चाललेल्या आहेत. म्हणजे माझं व्याख्यान संपलं पण त्यानंतरची जी चर्चा होत गेली आणि त्या अनुषंगानं चर्चा वाढत गेली आणि लोकांचं समाधान होईपर्यंत निघायचं नाही हे व्रत घेतल्यामुळे बसावं लागलं. घरच्यांना थोडीशी काळजी वाटली की इतक्या रात्री तरुण वयात देखील कधी निद्रापासून लांब गेले नाही, आता इतकं कुठे जात आहेत.
पण ह्यातून एक वेगळ्या पद्धतीचे मुंबईमध्ये लोकांशी संपर्क संवाद 4,000 4,500पेक्षा अधिक सोसायट्या, प्रत्येक सोसायटीत 100चा जरी ॲव्हरेज पकडला तरी मी ह्या निमित्तानं 4-1 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटू शकतो आणि त्यातून जे घडलं ते वृत्तपत्रातून आपण पाहिलंच असेल. मी काही मिनिटात ते सांगेन. तर पुनर्विकास करावा की करू नये हा सुरुवातीचा प्रश्न. इमारत जुनी झाल्यावर किती दिवस त्याची डागडुजी करत राहायची. तर मग डागडुजी करण्याची सगळ्यांचीच ऐपत असते असं नाही. आणि मग प्रत्येक वेळेला स्ट्रक्चरल ऑडिट केलं की अनेक गोष्टी त्यातून बाहेर निघतात आणि मग त्या अनेक गोष्टींचं रिपेअर करत राहायला लागतं आणि रिपेअर करून ते ठिगळ लावण्यासारखं असतं. त्यातून शेवटी आपले प्रश्न सुटतातच असं नाही. आणि म्हणून पुनर्विकास हा एक पुनर्विकास. मी पुनर्विकासाचा पुरस्कर्ता नाही. जर इमारत अतिशय मजबूत असेल, लोकांना त्रास नसेल, आहे ती जागा पुरेशी असेल तर पुनर्विकासाचा विचार करावा असं सांगणाऱ्यांपैकी मी नाही. पण जर पुनर्विकास करण्याचा तुम्ही निर्णय घेतला तर नेमका कसा करावा यावर माझे विषय मी मांडतो. म्हणजे पुनर्विकास करावा की करू नये हा तुमचा निर्णय. एकदा तुम्ही पुनर्विकास करायचा असा निर्णय घेतल्यावर मग पुढे त्याचे फायदे तोटे आपल्या समोर मांडणं एवढं मी काम करतो. तर एकदा पुनर्विकास करायचा म्हटला की 2 मार्ग समोर येतात. एक साधा सोपा मार्ग, सरळ, ज्याच्यामध्ये फारशी काही मेहनत करावी लागत नाही, की 4-4 PMCच्या माध्यमातून बिल्डरला बोलवणं आणि 2-4 बिल्डर येतात. बिल्डरांना बोलवलं म्हणजे सगळ्यांचाच आनंद असतो. मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉल स्टंप मिळायला लागतात. कधी कधी ड्रेसही क्रिकेटचा मिळतो. बिल्डरांनी सभा घेतली किंवा SGM बिल्डर करता जर घेतली तर त्याच्या जेवणाचा खर्च देखील बिल्डरच करतात. त्याआधी आमंत्रण देत असताना कदाचित मिठाईचं पॅकेट देखील बिल्डर तर्फे मिळतं. दिवाळीत किंवा सणासुदीला पूजेचं सामान बिल्डर देतात. काही जणांना कुर्ता पायजामा देखील देतात. पदाधिकाऱ्यांना मात्र वेगळ्या पद्धतीनं मदत होते. त्यामुळे सगळेच आनंदात असतात. आणि मग शेवटी आपलं सगळं काही एका बिल्डरच्या दावणीला बांधून ठेवलं की मग त्याच्यावर आपण सोपवलं. मग त्यांनी केलं न केलं तर शेवटी मराठी माणसाचा एक खास गुण आहे की आपण सगळं काही करतो पण निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये फारशी नाही असा माझा अनुभव. म्हणजे साधं उदाहरण म्हणून सांगतो की एखाद्या त्याच्यात मीही आलो बरं का. म्हणजे बाकीचे वेगळे आणि मी वेगळा असं नाही. एखाद्याला एखादा साधा प्रश्न विचारला तरी आपला भेडस्त स्वभाव आपलं उत्तर ठरलेलं असतं. अगदी साधा प्रश्न विचारला, चहा देऊ का कॉफी, तर आपलं उत्तर काय, काहीच आहे. का आपण असं म्हणतो? आपला प्रेफरन्स असतो मनातून, पण समोरच्याला त्रास कमी व्हावा, तो जे करत असेल तेच आपण करावं आणि त्याचाही निर्णय मी घेऊ नये, तो त्याच्यावर सोपवावा. त्यामुळे आपला निर्णय कुणीतरी घ्यावा आणि तो चुकला की त्याला दोष द्यायला आपण मोकळे झालो. त्यामुळे आपल्यावरचा भार इतरांवर टाकण्यामध्ये आपल्या इतके हुशार कुणी नाही. हा आपला गुणधर्म आहे.
आणि म्हणून कोणतीही गोष्ट जे सगळ्यांचं होईल ते माझं होईल असं सांगण्यामध्ये म्हणजे कधी कधी जो जे वांछिल तो ते लाभो असं म्हणणाऱ्यांपैकी आपण आहोत. आणि ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे जे आहे त्याच्यात समाधान मानणाऱ्यांपैकी आपण आहोत. आपली शिकवणही त्या पद्धतीची आहे. त्यामुळे आपण कुठे काही फार आउट ऑफ द वे जाऊन काही करत नाही. हा आपल्या प्रामाणिकपणाचं एक प्रमाणही आहे. पण त्यातून काही गोष्टी आपल्या बाजूनच राहतील असं नाही. आणि म्हणून ते बिल्डरवर टाकलं. मग त्यांनी काही चुकला तर तो बाबा बिल्डर चुकला काय झालं म्हणजे आपण नामानिराळे झालो. त्यामुळे शेवटी निर्णय त्याच्याकडे गेला आणि त्याने सगळं काही वाटोळं केलं. म्हणजे आपण काही शेवटी त्यातून आपल्याला त्रास होतो याचा अनेक वेळेला आपल्याला गैरसमज म्हणजे आपल्या मनात ते राहत नाही. आपण नाही ना त्याच्यात आपण निर्णय घेतला नाही. आपण त्याच्यावर सोपवलं सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला त्यांनी वाटलं. आणि नेमकं हेच मुंबईत झालं. आता ते नव्या मुंबईत पनवेलमध्ये होऊ नये म्हणून हा अट्टाहास. मुंबईमध्ये बिल्डरांकडे लोक जायची. बहुतांशी बिल्डरांकडे घेऊन जाणारे काही आपल्यातलेच असतात, काही पुढारी असतात. ते म्हणतात तू काय काळजी करताय, मी सांगतो ना हा माणूस तुमचं सगळं करून दे. आणि मग त्याच्याकडे जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी द्यायच्या. आणि परिस्थिती अशी झाली की मुंबईत 5,800 प्रोजेक्ट्स 12 वर्ष आणि अधिक अडकून पडले. बिल्डिंगी पाडल्या गेल्या. पहिल्या वर्षी भाडं मिळालं. दुसऱ्या वर्षापासून भाडं रडत रडत 2-4 महिन्यांनी 1 महिन्याचं भाडं आणि नंतर भाडी बंद झाली. 5,800 प्रोजेक्टमध्ये आत्ताच संपलेल्या विधानसभेच्या आकड्याप्रमाणे 1,25,922 कुटुंब ही बेघर झाली. म्हणजे त्यांना घरच नाही, भाडंही नाही. मूळ ज्या ठिकाणी राहत होते तिथे बिल्डिंग पाडलेली, तिथे चारी बाजूला बिल्डरनी पत्रे टाकलेत. तिथे आपण जाऊन आपल्या मूळ जागेवर जाताही येत नाही कारण तो वॉचमन तिथे थांबवतो. केवळ पत्रे पाहून घरी परत यायला लागतं. आणि बिल्डर विरुद्ध काही करण्याची आपली हिंमतच नाही. एरवी सुद्धा आपला भिडस्त स्वभाव. आणि मग ज्यांनी त्यावेळेला निर्णय घेतला ते नामानिराळे होतात. सगळ्यांनीच घेतलेला निर्णय आम्ही एकट्याने थोडाच घेतलेला आहे, जनरल बॉडीमध्ये मांडलेला आहे असं म्हणून ते वेगळे होतात. आणि परिस्थिती लोकांची इतकी खराब झाली. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये सविस्तर लेखन करत होतो. लेखमालिका लिहिली याविषयी. एक उदाहरण दिलं. माहीमच्या देशपांडे काकांचं स्टेट बँकेत काम करत होते. माहीमच्या चांगल्या इमारतीत 600 स्क्वेअर फीटचा फ्लॅट, 2 बेडरूमचा. सगळ्यांनी म्हटलं बिल्डरला देऊया बिल्डरला देऊया. देशपांडे काकाही त्या स्टेट बँकेत होते, हवेत होते. नोकरी आहे, बँकेची नोकरी आहे. सही केली. 70,000 रुपये महिना भाडं. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. देशपांडे काकांनी जवळच इमारतीत भाड्यानं खोली घेतली, घर फ्लॅट घेतला आणि लगेच जागा खाली करून चाव्या बिल्डरकडे दिल्या. 1 वर्ष राहिलं. बिल्डिंग पाडली होती. त्यानंतर भाडी बंद झाली. रोज बिल्डरकडे जाऊन भीक मागितल्यासारखं लाईनीत उभं राहून त्याच्याकडे बाबा भाडं दे भाडं दे. 2-4 महिन्यांनी 1-2 महिन्याचं भाडं द्यायचं. शेवटी तेही बंद झालं. देशपांडेंची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती. त्यामुळे 70,000 बदलून 50,000च्या घरात राहायला आले. त्यानंतर तिथेही राहण्याची
त्यांची तयारी नाही. खिशातून पगारातून 50,000 बँकेच्या अधिकाऱ्याला देणं हे काही इतकं सोपं नव्हतं. पण ते माहीमसारख्या ठिकाणून इतरत्र जाण्याची म्हणजे हिंमतच नाही. इतर लोक काय म्हणतील. मग 40,000च्या 30,000च्या घरात राहिले. त्यात रिटायरमेंट आली. आता पेन्शन मध्ये 30,000 रुपये सुद्धा भाड्याला देणं अशक्य होतं. आज देशपांडे उभयता कुटुंब नवरा बायको हे माहीमच्या कोळीवाड्यात रमा कोळी या कोळीच्या झोपड्यामध्ये पहिल्या मजल्यावर संडासाशिवाय सिंगल रूम मध्ये राहतात. तर त्यांचा फोटो त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन मी लिहिलो होतो. म्हणजे असे अनेक देशपांडे काका मुंबईमध्ये दिसतील. म्हणजे 1,25,922 लोक. म्हणजे ही कुटुंब एका कुटुंबात 4 किंवा 5 माणसं घेतली तर 7 ते 8 लाख लोक रस्त्यावर आलेली. बरं, सरकारकडे जा तर सरकार म्हणते की गृहनिर्माण संस्था ही खासगी एंटिटी आहे. बिल्डर ही खासगी कंपनी. 2 खासगी एंटिटीज मध्ये झालेला करार त्यापैकी एकाने मोडला तर ते सिव्हिल मॅटर आहे. तुम्ही कोर्टात जा आणि तुमचा काय तो निकाल घ्या. आमची फसवणूक झाली म्हणून फौजदारी केली. काही ठिकाणी आम्ही बिल्डरांना जेलमध्ये सुद्धा टाकलं. म्हणजे टोटल 48 बिल्डर्सना जेल सुद्धा झाली आहे आमच्या प्रयत्नाने. पण बिल्डरला जेलने टाकल्यानं ह्यांचं घर होत नाही. तो जेलमध्ये गेला. आपल्याला आनंद झाला की बाबा आम्हाला फसवणारा माणूस आज जेलमध्ये. पण त्याने काही माझं घर नाही तयार. ही मुंबईची वस्तुस्थिती आहे. म्हणजे एका शहरामध्ये सरकारी योजनेवर विश्वास ठेवून, कोणाची योजना? सरकारची योजना की तुम्ही बिल्डरकडे जा, करार करा. कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचं 79A सर्क्युलर आणि त्या सर्क्युलरला फॉलो करून त्याप्रमाणे प्रोसिजर फॉलो करून बिल्डर निवडला. आता बिल्डरनी हात वर केले, कोणी काहीही करू शकत नाही. सरकार म्हणते की आम्ही काय करणार तुमचं, तुम्ही कोर्टात जा आणि न्याय मागा. कोर्टात काही 20 वर्ष यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे शेवटी गव्हर्नरकडे चर्चा झाली आणि काही लोकांनी असं ठरवलं की ज्यांना ह्या विषयातल्या काही गोष्टी कळतात त्यांनी एकत्र बसून यावर काही तोडगा, काही मार्ग काढता येईल का. माझ्या अध्यक्षतेखाली 2 दिवसाच्या बैठकी झाल्या. त्याच्यात मुंबई विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, IITचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर, सिव्हिल इंजिनिअरिंगचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि 3 प्राध्यापक. सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर जिथून माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि सिनियर 2 प्रोफेसर्स, कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे 3 प्रोफेसर्स, VJTIचे 5 प्रतिनिधी, SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे 5 प्रतिनिधी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे 5 प्रतिनिधी. अशा पद्धतीनं ज्यांची विचार करण्याची क्षमता आहे आणि विषय समजून घेण्याची क्षमता आहे, लॉ डिपार्टमेंट मुंबई विद्यापीठाची आणि रिटायर्ड 5 जजेस, जस्टिस धर्माधिकारी वगैरे इतर सर्व मंडळी, आम्ही सगळे बसलो. 2 दिवस यावर चर्चा केली की हे होतंय ते बरोबर होत नाही, ते यातून काही मार्ग आहे का. आणि त्यातून हा स्वयंविकास हा बिल्डरच्या योजनेला पर्याय म्हणून आला आणि त्या स्वयंविकासानं पुढे जाण्यासाठी मी लोकांना मार्गदर्शन करत राहिलो. आणि त्या मार्गदर्शनामध्ये आत्तापर्यंत 20 प्रोजेक्ट्स पूर्ण झाले, ज्याचं कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू हे 2,970 कोटीचं रेव्हेन्यू लोकांनी जनरेट केलं. 40 प्रोजेक्ट विविध स्तरावर आहेत.
कुठे 4 मजले झालेत, कुठे 8 मजले झालेत, कुठे 12 मजले झालेत, कामं चालू आहेत. म्हणजे 60 प्रोजेक्ट्स पैकी 40 ऑनगोईंग आहे, 20 कंप्लीट झाले, लोक घरं मिळाली आणि परत आलेले आहेत. तर काय आहे ही स्वयंविकासाची योजना, ते आपण थोडस समजून घेऊया. ते समजून घेण्याआधी सर्वसामान्य माणसांमध्ये ज्या काही गैरसमज आहेत ते गैरसमज थोडेसे दूर करणं आवश्यक. आपल्याकडे सिडकोमध्ये काम केलेले अनेक अधिकारी आहेत, त्यापैकी काही टेक्निकलही आहेत. त्यामुळे त्यांना या गोष्टी काही मी सांगण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. पण जे टेक्निकल नसतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील किंवा ज्यांना तांत्रिकदृष्ट्या या गोष्टी कळत नसतील, त्यांना हे गैरसमज समजावणं फार महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे 100 जणांना जर प्रश्न विचारला की बिल्डिंग कोण बांधतो, पैकी 90 जण म्हणतात की बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, ओबेरॉय बांधत नाही. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी आहे त्याला ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, बिल्डर म्हणत नाही. ठेकेदाराकरवी बिल्डिंग बांधून त्यातून मिळालेला नफा खाणारा हा बिल्डर, बांधणारा बिल्डर नाही. ज्यांच्या मनामध्ये अहो तुम्ही स्वयंविकास म्हणता, मग बिल्डर नाही, मग बिल्डिंग कोण बांधणार, असा अनेक लोक प्रश्न विचारतात. त्यांचं उत्तर म्हणून की बिल्डर बिल्डिंग बांधतच नसतो. बिल्डिंग बांधण्यासाठी कंत्राटदार असतो आणि कंत्राटदार बिल्डिंग बांधत असतो. त्यामुळे बिल्डिंग बांधण्यासाठी बिल्डरकडे जाण्याची आवश्यकता नाही. एक गैरसमज दूर. दुसरा गैरसमज असा की बिल्डर आपल्या खिशातले पैसे टाकून पुनर्विकासाचा प्रोजेक्ट राबवतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून प्रोजेक्ट राबवत नाही. रहेजा राबवत नाही, रिझवी राबवत नाही, हिरानंदानी राबवत नाही, ओबेरॉय राबवत नाही. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे राबवत रिडेव्हलपमेंट करतात. ग्रीनफील्ड प्रोजेक्टचं वेगळं असतं. जमीन तो विकत घेत असतो, त्याच्यामध्ये काही पैसे त्याला टाकावे लागतात. तेही तो बाजारातून उचलतो, पण काही प्रमाणात त्याला पैसे टाकावे लागतात. पुनर्विकासात कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ redevelopment on the part of the builder is that he should not invest his money. मग कसे काय हे पैसे येतात बिल्डरकडे? तर बिल्डर एक एसपीव्ही तयार करतो. एसपीव्ही म्हणजे स्पेशल पर्पज व्हेइकल. म्हणजे जी बिल्डरची नावं किंवा बिल्डरची बोर्ड आपण बघतो, पुनर्विकास ज्या ठिकाणी चाललेला आहे, तो प्रोजेक्टची कागदपत्र पाहिली तर ते बिल्डरच्या नावे अजिबात नसतात. त्या बिल्डरनी प्रमोट केलेल्या एका नवीन कंपनीच्या नावे असतात. ती कंपनी केवळ त्या प्रोजेक्ट करता तयार केलेली असते आणि तो प्रोजेक्ट संपल्यावर ती कंपनी वाइंड अप केली जाते आणि त्या कंपनीचं पेडअप कॅपिटल ही कोणत्याही परिस्थितीत लाखभर रुपयाच्या वर नसतं. त्या लाख रुपयाच्या पेडअप कॅपिटलवर आपल्याकडून कन्सेंट घेतला जातो आणि आपला कन्सेंट जाऊन बाजारातून पैसे उचलले जातात त्या एसपीव्हीच्या नावावर आणि ह्या पैशानं प्रोजेक्ट केला जातो. त्यामुळे बिल्डर खिशातून पैसे टाकतो हा जर समज कोणाच्या मनात असेल तर तो गैरसमज आहे, तो जरा दूर करा. तिसरी गोष्ट की बिल्डर प्लॅनिंग उत्तम करतो.
मला वाटतं आता मला 38 वर्ष झाली मुंबई विद्यापीठात प्लॅनिंग, बिल्डिंग इकॉनॉमिक्स आणि आर्किटेक्चरल डिझाईन या विषयाचे पेपर मी सेट करतो, करेक्ट करतो. एखाद्या विद्यार्थ्याने बिल्डरच्या ब्रोशर मधला एखादा प्लॅन जर कॉपी केला तर त्याला 100 पैकी 20 मार्क सुद्धा मिळत नाही. आम्ही आर्किटेक्चरल डिझाईन या विषयामध्ये प्लॅनिंग कसं असू नये हे मुलांना शिकवतो. त्या सर्व गोष्टी बिल्डरच्या प्लॅन मध्ये असतात, कारण तो प्लॅन करण्यामागे त्याचा हेतू जास्तीत जास्त पैसे कमवणे हा असतो. आपल्याला चांगलं घर देणं हा हेतूच मुळी नसतो. तो धंदेवाईक माणूस आहे, बिझनेसमन आहे. त्याला त्या जागेतून जास्तीत जास्त पैसे कसे मिळावे ह्याच्यावर त्याचं लक्ष असतं. आणि का असू नये, धंदा करत असताना जास्त पैसे मिळावे आणि त्याच्याकरता तो त्या पद्धतीचा प्लॅन तयार करतो. तो प्लॅन अकॅडमिकली किंवा मेरिट्सवर उत्तम असतो असं नाही, किंबहुना अनेक वेळेला तो उत्तम नसतो, तो पास होण्याच्या लायकीचाही नसतो. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन देतो हा जर समज कोणाच्या मनात असेल तर तो कृपा करून काढून टाका. तिसरा गैरसमज दूर झाला. आता चौथा गैरसमज घ्या की बिल्डरचं बांधकाम उत्तम प्रतीचं असतं, असा काही लोकांचा गैरसमज. मुंबईत आपल्याला तर माहीतच आहे की आम्ही 5 जणांनी मिळून मुंबईच्या पुनर्विकासाच्या सर्व बिल्डिंगी 1122 बिल्डिंगी इन्स्पेक्ट केल्या आणि त्याच्यात रिहॅब कंपोनंटचं, म्हणजे जिथे मूळ रहिवाशांना घरं दिलेली आहे त्या रिहॅब कंपोनंटचं असेसमेंट केलं आणि बांधकामाची क्वालिटी 96% मध्ये सी किंवा -C कॅटेगरीवर निघाली. हा रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा. म्हणजे बिल्डर बांधकाम करत असताना विक्रीचा जो भाग आहे त्याच्यात थोडंफार रंगरंगोटी करून कदाचित स्पेसिफिकेशन थोडे ठीक देईल, पण मूळ रहिवाशांना दिलेलं बांधकाम हे कधीही चांगलं नसतं. म्हणजे 100 पैकी 96% लोकांचं चांगलं नसतं, हा अनुभव आहे. आणि हे अनुभव म्हणजे केवळ तोंडाने सांगितलेलं नाही, हे जाऊन रिपोर्ट घेतलेले आहे. IIT, VJTI, JJ या सर्व संस्थांच्या सिनियर प्रोफेसर्सनी जाऊन इक्विपमेंट्स घेऊन त्याची कोर टेस्ट करून त्याचे सोनोग्राफी आणि एक्सरे रिपोर्ट्स घेऊन त्यातून काढलेले हे निष्कर्ष आहेत. त्यामुळे बिल्डर बांधकामाची प्रत आपल्याला उत्तम देतो असा एखाद्याचा समज असेल तर तो चुकीचा आहे. किंबहुना रेरा आपल्याला प्रोटेक्ट करतं असं जर कोणाचा समज असेल तर रेरा हा मूळ रहिवाशांना लागूच होत नाही. म्हणजे रेरा इज नॉट प्रोटेक्टिंग एनी ऑफ द ओरिजिनल रेसिडेंट्स who go in for redevelopment. RERA only protects the person who buys the flat from the builder. म्हणजे बिल्डर कडून पैसे देऊन फ्लॅट विकत घेणाऱ्याचं आणि बिल्डर मध्ये झालेला जो करार आहे त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याचं काम रेराचं आहे. मूळ रहिवाशाला बिल्डरनी योग्य वागणूक दिली की नाही हे बघण्याचं काम रेराकडे दिलेलं नाही. ते द्यावं अशी आमची अनेक वर्षापासून मागणी आहे, इथपर्यंत की रेराचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चेअरमन गौतम चॅटर्जी यांनी गव्हर्नमेंटला लांब लचक म्हणजे 300 पानांचा रिपोर्ट दिलाय की आम्ही टूथलेस टायगर म्हणजे दात नसलेले वाघ आहोत. मला रेराचा चेअरमन केलेला आहे,
पण माझ्या हातात कोणतीच पॉवर्स नाही, कारण ज्यांना माझी आवश्यकता आहे ते मूळ रहिवाशांची घरं कशी होतील हे बघण्याचा अधिकारच माझ्याकडे तुम्ही दिलेला नाही, तो द्यावा असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे बांधकामाची काही शाश्वती नाही. तर आणि शेवटचा गैरसमज असा की बिल्डरनी सांगितलं की 3 वर्षात घर देतो तर 3 वर्षात मिळेल. माझ्या माहितीत तरी मुंबईत कोणत्याही बिल्डरनी सांगितलेल्या वेळेत घर बांधून दिलेलं निदान मला तरी माहित नाही. एकही, म्हणजे फारच चांगला असेल तर 1-2 वर्ष अधिक घेईल, पण बाकीचे 2 वर्ष म्हटले की 10 वर्ष गेली. तर हे गैरसमज एकदा आपले दूर झाल्यावर स्वयंविकासाची योजना समजून घेणं सोपं जायचं. स्वयंविकासात जी पात्र आहेत ती तीच आहे, फक्त वरचा जो बिल्डर आहे तो राहत नाही. सोसायटी बिल्डर आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो, इथे सोसायटी आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार करून घेतो. बिल्डर बाजारातून पैसे उचलतो, इथे सोसायटी बाजारातून पैसे उचलते. त्यावर मी सविस्तर विश्लेषण करणार आहे. बिल्डर कंत्राटदाराला नेमून बांधकाम करून घेतो, सोसायटी कंत्राटदाराकडून बांधकाम करून घेतो. बिल्डर त्यातून मिळालेला पूर्ण नफा स्वतःकडे ठेवतो, इथे सोसायटी पूर्ण नफा सर्व सभासदांमध्ये वाटून घेतो. त्यामुळे बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, आणि बिल्डर कडून जितका कॉर्पसची अपेक्षा सुद्धा आपण ठेवू शकत नाही तितका कॉर्पस हे स्वयंविकासात मिळणं शक्य आहे. आता स्वयंविकासात 20 प्रोजेक्ट्स पूर्ण झालेले आहेत. त्या सर्व प्रोजेक्टची माहिती देऊन मी आपला वेळ फार घेऊ इच्छित नाही, पण 2च प्रोजेक्टची माहिती देतो आणि आपल्यापैकी ज्यांना कोणाला त्या प्रोजेक्ट्समध्ये जाऊन खात्री करून घ्यायची असेल तर आपण करू शकतो. टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे, चेंबूर आणि कुर्ल्याच्या मध्ये. त्या शेल कॉलनीमध्ये चित्रा सोसायटी आहे. 390 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचे फ्लॅट्स होते त्यांच्याकडे. ते बिल्डरच्या मार्गाने गेले. 24 बिल्डर्स कडून टेंडर्स आले. सगळ्यांचे टेंडर 510 फुटापेक्षा अधिक देईनात. 390च्या ऐवजी 510 स्क्वेअर फीट. एकाने 515 दिल्यावर त्यांना हर्षवायू झाला आणि जेसीबी बोलवून फुलं उधळली. त्यातले काही लोक म्हणाले की प्रभू साहेबांना विचारूया. माझ्याकडे आले. मी म्हटलं तुमची फसवणूक होते. ते म्हणाले जाऊ द्या साहेब, इतक्या वर्षानंतर काहीतरी होत आहे, आता तुम्ही त्याच्यात मिठाचा खडा का टाकताय दुधात. म्हटलं बाबा माझं काम तुम्हाला खरं आहे ते सांगणं आहे, या उपर तुम्हाला जे करायचं ते करा. नाही म्हणाले आम्ही तुमचा सल्ला मानत नाही, तुम्हाला तुमच्याविषयी आम्हाला आदर आहे, पण आम्हाला इथून जाऊ द्या. म्हटलं जा, तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे. पुन्हा 2 महिन्याने आले, पुन्हा तीच चर्चा. तिसऱ्यांदा म्हणाले नाही आता तुमचं ऐकूनच घेणार, आमचे सर्व सभासद तुम्हाला प्रश्न विचारणार. त्यांच्याकडे गेलो, सर्व प्रश्नांना उत्तर दिली. तेवढ्यात करोना आला. करोना असताना देखील त्यांनी बांधकाम सुरू केलं. आज त्यांची बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. पूर्ण. ते राहायला आलेले आता 8 महिने राहत आहेत नवीन घरामध्ये. ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील त्यांनी कृपा करून या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, कारण व्हिडिओत मी उत्तर दिलेलं आहे. पण ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी माझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. 390 स्क्वेअर फीट सध्या त्यांच्याकडे आहे आणि बिल्डरनी 515 देऊ केलं होतं. त्यांनी स्वयंविकासात आज बिल्डिंग पूर्ण केलेली आहे, राहायला आलेले. किती स्क्वेअर फीटचं घर असावं त्यांना मिळालेलं. कोणी मला
अंदाज बांधून काही आकडा सांगू शकतील? 515 बिल्डर देत होता, 390 सध्या आहे. आता स्वयंविकासात त्यांची घरं झालेली आहे. कितीचं घर असावं? 515च्या ऐवजी 550, 600, 650 कितीचं असावं? एक आकडा सांगा. अंदाजे 800. बरं, बोली जोरात लावतायत आमचे सेक्रेटरी. 1250 स्क्वेअर फीटचं घर त्यांना आज मिळालेलं आहे. उत्तम प्लॅन, उत्तम बांधकाम. लोकसत्तेने लेख लिहिला, चंद्रशेखर प्रभूंनी जादूची कांडी फिरवली. काही जादू केली नाही हो, त्या जागेमध्येच तेवढं पोटेन्शियल होतं, ते त्यांना मिळालं. त्याच्यात माझं काहीच श्रेय नाही. प्रत्येक जागेचं आपापलं पोटेन्शियल असतं आणि त्या पोटेन्शियल प्रमाणे त्या जागेतून लाभ होतो. त्याच्यात ते पोटेन्शियल आहे म्हणून दाखवणाऱ्या माणसाचं श्रेय नाही. एकदा पोटेन्शियल आहे हे कळल्यावर त्या मार्गावर जाऊन पुढे जाणं, हे करणारे जे रहिवाशी आहेत त्यांचं श्रेय आहे, माझं काही नाही. आता दुसरं उदाहरण देतो. असंच मुलुंडला पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंडच्या मिठागरामध्ये ती सोसायटी आहे. मिठागरात कुणी फ्लॅट विकत घेणार नाही, तुमची होणारच नाही. 380 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी बिल्डर 500च्या वर अजिबात मिळणार नाही म्हणून सांगत होते. आज त्यांची बिल्डिंग 24 मजल्याची, मुलुंड मधली सगळ्यात उंच बिल्डिंग त्यांची पूर्ण झालेली आहे. 980 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांना मिळालाय. आणि अजून सर्व विक्रीचे फ्लॅट विकले गेलेले नाहीत. अजून 10 का 12 फ्लॅट विकायचे बाकी आहेत. ते विकल्यावर कळेल. पण माझा अंदाज असा आहे की सगळे फ्लॅट जर विकले तर प्रत्येक रहिवाशाच्या वाट्याला किमान 25 लाख रुपये, म्हणजे मेंटेनन्स फ्री होऊन दर महिन्याला 15,000 रुपये पेन्शन बिल्डिंग मधून त्यांना मिळते. हे स्वयंविकासानं करणं शक्य असतं. आता प्रश्न असा आहे की पैसे कुठून येणार, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असावा. त्यामुळे ते प्रश्न, ज्या सोर्सेस मधून बिल्डरला पैसे येतात त्याच सोर्सेस मधून आपल्याला पैसे मिळणार. कोणते आहेत ते सोर्सेस? सोर्स नंबर 1 HNI, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, म्हणजे इन्व्हेस्टर आपण ज्याला म्हणतो ते. सोर्स नंबर 2 अल्ट्रा HNI, म्हणजे इन्व्हेस्टर्सचा ग्रुप मिळून पैसे जे बिल्डरकडे इन्व्हेस्ट करतात ते आपल्या सोसायटीकडे इन्व्हेस्ट करू शकतात. सोर्स नंबर 3 बँकेचे व्हेंचर कॅपिटल फंड्स, बँक ऑफ इंडिया व्हेंचर कॅपिटल फंड, स्टेट बँक ऑफ इंडिया व्हेंचर कॅपिटल फंड, जे आपण ज्याच्यात गुंतवणूक करतो म्युच्युअल फंड सारखं, की ज्यातून आपल्याला अधिक पैसे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा मिळावे, त्याला व्हेंचर कॅपिटल फंड म्हणतात. व्हेंचर कॅपिटल फंडना बिल्डरला कर्ज देण्याचे अधिकार आहेत, तसंच सोसायटीलाही फायनान्स करण्याचे त्यांना अधिकार आहेत. सोर्स नंबर 4 नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड, बँकेशी काही संबंध नसताना रिअल एस्टेट बेस्ड व्हेंचर कॅपिटल फंड्स आहेत. रिझर्व्ह बँकेने 825 अशा संस्थांना रिअल इस्टेटच्या फंडिंगची परवानगी दिलेली आहे. त्यापैकी कोणीही बिल्डरलाही पैसे देऊ शकतं, आपल्यालाही पैसे देऊ शकतं. नंबर 5 NBFC, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन, म्हणजे इंडिया बुल्स, इंडिया इन्फोलाईन अशा कंपन्या आपल्याला पैसे देऊ शकतात. नंबर 6 फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आपला प्रोजेक्ट FDI कंप्लायंट आहे, त्यामुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कडून येऊ शकतं. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून येऊ शकतं, वर्ल्ड बँकेकडून येऊ शकतं, पेन्शन फंड्स कडून येऊ शकतं.
नंबर 7, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे डायरेक्टली फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळू शकतं. आपल्यापैकी कोणाची मुलं जर परदेशात असतील, तिथे त्यांनी तिथल्या बँकेमध्ये ह्या प्रोजेक्टविषयी माहिती देऊन त्यांच्याकडून 2% 2.5% व्याजानं कर्ज घेऊन ते डॉलरमध्ये इथे द्यायचं. आपल्याला त्या पैशातून आपलं बांधकाम करायचं आणि एक्स्ट्रा फ्लॅट्स विक्री केल्यानंतर जो फायदा होतो तो पुन्हा डॉलरमध्ये कन्वर्ट करून त्यांना ते परत पाठवण्याची सोय आहे. आणखी कुठून पैसे येतात तर IPOs. जसं बिल्डर स्वतः स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वतःची कंपनी रजिस्टर करतो आणि आपण वेड्यासारखे त्यांनी शेअर अनाऊन्स केले की ते शेअर विकत घ्यायच्या लाईनीत उभे राहतो. तशा पद्धतीनं संस्था देखील IPO काढू शकते आणि त्यातून पैसे उभे असे अनेक प्रकारे पैसे मिळू शकतात. आता गव्हर्नमेंटनी या बाबतीत काय केलंय तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व बँका नोडल एजन्सीज आहेत. त्यांना स्वयं विकासाकरता फंडिंगचं मॅन्डेट दिलेलं आहे आणि ते मॅन्डेट आपल्या बाबतीतही लागू आहे. पनवेलचा कोटा अजून एक्झॉस्ट झालेला नाही. तर अशा अनेक ठिकाणून पैसे येऊ शकतात. आता गव्हर्नमेंटनी GR काढलेला आहे या संदर्भात की स्वयं विकासाला प्रोत्साहन द्यावं म्हणून. तो GR 13 सप्टेंबर 2019, म्हणजे कोणीही इंटरनेटवर 13 सप्टेंबर 2019चा GR गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग जर टाईप केलं तर तो GR तुम्हाला मिळू शकेल. त्याच्यात असलेल्या मुख्य तरतुदी 25-30 आहेत. मी 7-8 तुमच्या समोर मांडतो. तरतूद नंबर 1, बिल्डरला जितका FSI मिळतो त्याच्यापेक्षा 10% FSI स्वयंविकासाला मिळणार. तरतूद नंबर 2, कोणत्याही संस्थेकडून आपण कर्ज घेतलं तर त्यावर देण्याच्या व्याजामध्ये गव्हर्नमेंट 4% सबसिडी देईल, व्याजावर सबसिडी. नंबर 3, प्लॅन अप्रुव्हल करण्याकरता सर्व कॉर्पोरेशन्समध्ये आणि अप्रुव्हिंग अथॉरिटीमध्ये एक IAS ऑफिसर नोडल एजन्सी म्हणून नेमला जाईल आणि 1 विंडो सिस्टीम. आपण 10 टेबलावर जाऊन त्रास आपल्याला होण्याऐवजी सर्व कागदपत्र त्या 1 विंडोला आपण सबमिट करायचे. जितकी काही टेबलं असतील त्यांच्याकडे ते IAS ऑफिसरची जबाबदारी आहे की त्यांच्याकडून अप्रुव्हल्स घ्यावे आणि मॅक्झिमम आउटर लिमिट 6 महिन्यामध्ये सर्व परमिशन्स आपल्याला दिले जातील. आणि ते जर दिले नाही तर डीम्ड कन्व्हेन्स जसं आहे तसं डीम्ड अप्रुव्हल समजून आपण आपलं बांधकाम चालू करू शकतो. नंबर 5, सध्या आपली जागा कितीही असली तरी अधिकची आपण जागा घेतली तर त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी ही केवळ 1000 राहील. त्या जागेची किंमत मोजून त्याच्या 5% किंवा 4% स्टॅम्प ड्युटी आपल्याला द्यावी लागणार नाही. हे फक्त स्वयंविकासाला लागू आहे, बिल्डरला नाही. नंबर 6, GSTचा जो स्टेट गव्हर्नमेंटचा भाग आहे कोणाचा, रहिवाशांच्या घराचा, तो माफ केला जाईल. नंबर 7, कॉर्पोरेशनला भरावयाचे जे काही प्रीमियम्स असतील ते जे बिल्डर भरतो त्याच्या 50% सेल्फ डेव्हलपमेंटला भरण्याची तरतूद असेल. असे अनेक फायदे हे त्या GR मध्ये आहेत. आपण तो GR मिळवावा, सर्व मेंबर्सना सर्क्युलेट करावा, त्या GRचा अभ्यास करावा. अजूनही त्या GRची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. परवा विधानसभेमध्ये त्यांनी ती अंमलबजावणी ह्या 13 तारखेच्या आत करणार म्हणून सांगितलं. आज 11 तारीख आहे.
आता 2 दिवस बाकी आहेत, निवडणुका आहेत, त्यामुळे त्याच्या आधी काहीतरी अनाउन्समेंट होईल. अनाउन्समेंट झाली म्हणजे ते सगळं आपल्याला मिळालं असं नाही. निवडणुका झाल्यानंतर नेमकं काय होईल याच्याविषयी मी काही खात्री देऊ शकत नाही, कारण मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाच्या बाजूनं नाही, विरोधात नाही. मी आपलं ढोबळ मनानं स्वयंविकास, एकेकाळी मी आमदार होतो, पण सध्या गेली 20 वर्ष मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीनं सगळे एकच आहेत. म्हणजे एक आहेत म्हणजे काय आहेत हे मला विचारू नका, पण जे आहेत ते आहेत. तर त्यामुळे त्याची अंमलबजावणी आज न उद्या होईल, आणि ती झाली तर त्याचा आपल्याला पूर्ण फायदा करून घेता येईल. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण स्वतःची इमारत ही पुनर्विकासात नेऊ शकता. आता हे स्वयं पुनर्विकासाविषयी मी बोललो. आता आपल्या जमिनीविषयी काही स्टॅटिस्टिक्स, काही आकडे ढोबळ मनानं आपण इथे चर्चा करू, आणि ते मला वाटतं त्या बोर्डावर आपण जरा लिहू. हे सध्या कॅल्क्युलेशन आहे. हा विचार केवळ तुम्ही स्वतः केला तरच करू शकता. बिल्डर तुम्हाला तोंडाला पानं पुसणार, 20%, 25% काहीतरी दे ना, चला माझ्यावर विश्वास ठेवा, खाली करा, बिल्डिंग पाडा. पण स्वतः जर आपण केलं तर हे करू शकतो. आता आणखी वेगळं सांगतो की जितके तुम्ही स्वतःला मोफत एरिया देणार ते तुम्हाला मिळणारच. त्याच्यावर एखाद्याला अधिक जर विकत घ्यायचा असेल तर 10,000 तुम्ही बाहेरच्याला जर विकणार असाल तर आपल्या सदस्याला अधिक विकत घ्यायचा असेल तर 30% डिस्काउंट, 7,000 रुपये पर स्क्वेअर फीट. म्हणजे घरामध्ये जर 2 मुलं असतील आणि तुमचा सध्या असलेला 600 फुटाचा एरिया दुप्पट 1200 झाला, एक मुलगी आहे, काय सगळ्यांना ऍडजस्ट करायचं असेल, फ्लॅट तर एकच मिळणार, पण आणखी 300 फूट घेऊन 1 बेडरूमचे 3 फ्लॅट्स घरामध्येच जर करायचे झाले की बाबा म्हातारी 1 बेडरूम, हॉल, किचन आणि 2 मुलांना त्यांचे वेगवेगळी घरं, हे देखील शक्य आहे. करायचं म्हणजे त्यातला एक फ्लॅट मुलांनी विकावा ते शक्य नाही. फ्लॅट एकच राहणार, पण इंटरनल प्लॅनिंग असं करता येईल की त्याच्यात एखाद्याला 2 फ्लॅट तयार करायचे असतील तर 2 होतील, 3 असतील तर 3 होतील, एखाद्याला 3 करून 2 स्वतःकडे ठेवायचे आणि 1 भाड्यानं देऊन त्या भाड्यातून पुढे राहायचं तर ते करता येईल. ह्या सर्व गोष्टी स्वयंविकासातच शक्य आहे, त्या बिल्डरच्या योजनेत शक्य नाही. तर पहिली योजना, तुम्हाला जर एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल तर 30% डिस्काउंट. दुसरी योजना, क्लास 1 एअर म्हणजे क्लास 1 वारस म्हणजे कोण? मेंबरचा मुलगा, मुलगी, लग्न झालेली मुलगी असेल तरीही नातू, नात, आई वडील, आजी आजोबा यांच्यापैकी कोणालाही विक्रीचा फ्लॅट विकत घ्यायचा असेल, आपला फ्लॅट सोडून द्या, विक्रीचा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्याला 20% डिस्काउंट, 8,000. म्हणजे उद्या त्याने विक्रीचा फ्लॅट बुकिंग करता येईल आणि उद्या तो पूर्ण झाल्यावर तो त्यावेळच्या दरानं विकून त्यातून 4 पैसे कमवताही येतील. हे झालं स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3. ही स्कीम मी जसं म्हणतो हे काही कायदा नाही, हे मुंबईत आम्ही जे करतो ते तुम्हाला सांगितले. तुम्ही तुमच्या वेगळ्या स्कीम्स तयार करू शकता, अधिकार तुमच्या जनरल बॉडीला आहे, मला नाही आहे. मुंबईत आम्ही जे करतोय ते तुम्हाला सांगतोय. स्कीम नंबर 3, मेंबरचे भाऊ बहीण, त्यांची मुलं आणि नातवंड यांना जर वेगळा फ्लॅट विकत घ्यायचा असेल, मेंबरचे सासू सासरे, मेवणा मेवणी यांची मुलं आणि नातवंड यांना जर फ्लॅट घ्यायचा असेल
तर 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. म्हणजे मेंबरचे भाऊ बहीण, मग मी राहतो, माझा भाऊ पनवेललाच राहतो पण इतरत्र राहतो किंवा नव्या मुंबईत राहतो, त्याला पनवेलला येऊन राहायचं आहे आणि त्याला फ्लॅट विकत घ्यायचा आहे, त्याला 15% डिस्काउंट. माझे सासू सासरे कोविडमध्ये माझ्या बायकोला माझ्या सासू सासऱ्यांना भेटता आलं नाही कारण आम्ही पनवेलला आहोत, ते इतरत्र आहेत. त्यांना त्यांची काळजी घेणारं कोणी नाही म्हणून मुलीच्या बिल्डिंगमध्ये वेगळ्या फ्लॅटमध्ये राहण्याची त्यांची इच्छा आहे. तर त्यांना जर वेगळा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांना 15% डिस्काउंट 8,500 रुपयामध्ये मिळेल. ही स्कीम नंबर 3. आणि स्कीम नंबर 4. स्कीम नंबर 4 आतेभाऊ, मामेभाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, उभयत्यांची म्हणजे मिसिसच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे असेल तर 10% डिस्काउंट. तर माझा अनुभव असा आहे की या 4 योजनांमधून आम्ही जवळपास सर्व ठिकाणी 40 ते 45% एक्स्ट्रा एरिया विकतो. तो रेरा अट्रॅक्ट करत नाही आणि त्यांना ते पैसे पूर्ण भरायची आवश्यकता नसते. केवळ 20% त्यांनी पैसे काढायचे असतात. बाकी त्यांना होम लोन आपण कॉमन स्कीम मध्ये मिळवून देत असतो आणि त्यांनी 20% द्यायचे, बाकीचे होम लोन. आणि आपल्या सर्व नातेवाईकांना इथे आल्यानं बाहेरचा कोण माणूस इथे येईल, बिल्डरकडे तुम्ही गेलात तर बिल्डर कोणाला बाकी बाहेरच्याला विकेल, तो मँड्रिक्स गोळ्या विकणार आहे का गर्द विकणार आहे का चरस विकणार आहे, याच्यावर आपला कंट्रोल नसतो. जर आपणच आपले फ्लॅट्स कोणाला विकावे हे जनरल बॉडी ठरवणार असेल तर चांगली माणसं आपल्या सोसायटीत येतील याची खात्री तरी किमान राहील. हा ऍडव्हान्टेज आपल्याला करता येतो. हे तुम्हाला या 4 योजनांमधून. आणि हे 4 योजनांचे एक्झॉस्ट झाल्यावर उरलेले जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटची सोल्ड सेलिंग एजन्सी ही 128 लोकांना दिली जाईल. प्रत्येकाला एक फ्लॅट विकण्याची जबाबदारी. एरवी सुद्धा आपण दिवसातून 2-2.5 तास व्हॉट्सॲप, फेसबुक याच्या त्याच्यावर घालवतो. ते आर्किटेक्टनी केलेला प्लॅन आणि आपली बिल्डिंग कशी दिसेल हे सर्व आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवावे आणि त्यांच्यापैकी कुणीही जर बुकिंग केलं तर त्यांच्याकडून जे 2% ब्रोकरेज आहे ते मेंबरला मिळावं. म्हणजे फ्लॅट तर मिळेलच मिळेल स्वतःचा, पण त्याच्यात फर्निचर करता त्या ब्रोकरेज मधून 4 पैसेही मिळतील. तर ही सेल्फ रिडेव्हलपमेंटची योजना आहे. ही मी माझ्या परीनं जितकी सोप्या शब्दात समजावता येणं शक्य आहे तितकी समजावलेली आहे. आता आपल्याला यावर कोणतेही प्रश्न असतील तर कृपा करून प्रश्न विचारा. आपल्या प्रश्नांची मी उत्तरं देईन. आपण शांत चित्ताने माझं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद.